नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विलेपार्ले येथील दिलासा संस्थेतर्फे भेट तुझी माझी स्मरते हा 4 चौघींचा 4 दिवसांचा प्रवास या आजच्या भागात सौ मेधा शेखर आंबर्डेकर यांच्या अत्तरातील कुप्पीतील गमती जमती ऐकूया. धन्यवाद. या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. सर्वांना मनापासून नमस्कार. 1980 साली पार्लेकर असणारी एक लाजरी बुजली पण हुशार मेधा रामचंद्र लोंढे वैवाहिक बंधनात अडकून मेधा शेखर आंबर्डेकर झाली. तर मेधा, ते तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारते. अगदी लहानपणी वय होतं, त्यामुळे तुमचं अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज का त्या काळी तुम्हाला मागणी घातली होती? नाही, आमचं अरेंज मॅरेज. अरे वा, म्हणजे कांसासारखं काही थ्रिलिंग नव्हतं, साधंच नाही. म्हणजे कांद्या तळ्याच्या कार्यक्रमाने सर्वांसारखं. हो. आता कोणाच्या घरी झालं? कुठे झाला कार्यक्रम? हा बांद्र्याला माझ्या सासरी आंबर्डेकरांकडे झाला कार्यक्रम. पहिल्याच कार्यक्रमातून तुम्हाला पसंती आली का परत बघितल्यावर? पसंती मी केलं का असं पण विचारू शकता तुम्ही. बरं, कसं झालं, कार्यक्रम अतिशय खेळीमेळीने झाला, पण शेखरचा निरोप आला की मला मेधाशी बोलायचं आहे आणि नंतर मी माझा निर्णय सांगतो, आणि आम्ही भेटलो. आणि मग पसंती आली तुम्हाला? हो. आणि त्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? आत्ता तुम्ही शेखर आंबर्डेकरांना बघितलं असेल तर त्याच्या केसांवर जाऊ नका. त्यावेळी खूप दाट केस होते, अतिशय स्मार्ट, हँडसम आणि कार्डिओलॉजिस्ट होणारा नवरा कुठल्या मुलीला आवडणार नाही, गुळच घालणारी परिस्थिती होती. आणि त्यावेळी आता काय सेटल का वगैरे असा काही प्रश्न नव्हता, तेव्हा मला खूप आवडला तो. आणि लग्न ठरलं? हो. मग लग्न ठरल्यावर तुम्ही फिरायला गेला होतात का? लग्न ठरल्यावर फिरायला गेलो ना. अगदी गेलो, बऱ्याचदा गेलो. कारण तीच तुमची खरी फक्त दोघांची अशी भेट ना? होय. मग लग्न त्या काय झाली, एकमेकांवर भेटला? हो, पण तुम्हाला एक गमतीदार आठवण सांगते. कसं झालं, त्यावेळी फोन, मोबाईल नव्हते, तर शेजारी फोन आला की अशी अशी तू शिवाजी पार्कला मला भेट. शिवाजी पार्कच्या बसस्टॉपवर मी उभे राहिले आणि शेखर आलाच नाही. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. बापरे, म्हटलं हा काही पंक्च्युअल दिसत नाहीये. पण इतक्याच समोरून तो आला आणि मला राहायचं वाटलं, पण नाही तर मला जरा मूड गेला होता. मी चिडले होते, नर्वस झाले होते. आणि मला तो म्हणाला, अगं मला वाटलंच काहीतरी गडबड झाली, कारण शिवाजी पार्कचे 2 बस स्टॉप होते. तो एका बस स्टॉपला उभा, मी एका बस स्टॉपला उभी. तो म्हणाला मला वाटलंच असं काहीतरी झालं. मी पार्ल्याहून गेलेली, तो जेजेहून आलेला, आणि मग तुम्हाला भेटला. त्यामुळे ती अशी आठवण आहे आमची गमतीदार. म्हणजे डॉक्टर हृदयरोग तज्ञ आणि पहिल्या भेटीतच तुम्ही त्यांचं हृदय चोरलं म्हणाला. खरं म्हणता येईल. आता एकमेकावर लग्न झाल्यावर तुमच्या अनेक गाठीभेटी होत असतील, तेव्हा एकमेकांवर इम्प्रेशन पाडायला तुम्ही काय एकमेकाला सांगितलं? खरं म्हणजे मी खूप लाजरी बुजरी आणि अबोल, खरी म्हणजे अबोल होते त्यावेळी, आता नाही आहे. पण त्यामुळे काय व्हायचं की मी फार बोलायचीच नाही, पण त्यांच्या घरी मी जायची, कारण माझ्या सासूबाईंचं म्हणणं होतं जरा मध्ये मध्ये घरी ये, म्हणजे जरा आपली ओळख होईल म्हणून. आणि शेखर घरी असताना जायची मी. तर तो खूप गमत्या आहे, अतिशय विनोदी हे मला कळायचं, कारण त्यांनी मला सांगितलं आपला जो रिसेप्शनचा सूट आहे, जो ब्लेझर आहे, तो माझा पिवळ्या रंगाचा, येलो ऑकर आहे. मी म्हटलं अरे बापरे, असं कसं? तर माझ्या सासूबाई म्हणाल्या हसून, नको त्याच्याकडे लक्ष देऊ. त्यांनी रिसीट दाखवली, नाही मस्त रंगाचा आहे, तू काळजी करू नकोस, तो असाच आहे गमत्या. तुम्हाला खरं म्हणजे विज्ञान शाखेला जायचं होतं? हो, जायचं. पण तुम्हाला मुरुड घालावी लागली तेव्हा, तुम्हाला जाता आलं नाही. त्याचं कारण काय? मला खरं म्हणजे डॉक्टर व्हायचं होतं, पण 11वीत ना मला खूप म्हणजे मी आजारी पडले
आणि मग माझ्या आईवडिलांचं म्हणणं पडलं की तुला काही मेडिकलला जायला झेपणार नाही, विज्ञान शाखात झेपणार नाही. आणि मला त्यावेळी थोडंसं पटलं बहुतेक, आणि आत्तासारखे आम्ही जिद्दी पण नव्हतो, ऐकायचो आईवडिलांचं. आणि मग मी कॉमर्सला जाणं पसंत केलं, निवडलं. वर्षभरातच इतर सगळ्या स्त्रियांना करावंच लागतं. पत्नी, सून, वहिनी, आई अशा अनेक भूमिका बजावाव्या लागतात. तशा तुमच्या पण जीवनात त्या आल्या, पण त्यावेळी काही गोष्टी अवघड वाटल्या. त्या कोणत्या? खरं म्हणजे ना, तसं लवकर लग्न झाल्यामुळे ना अशी ठाम मतं नव्हती, आणि वर्षभर आपल्याला निदान पहिलं वर्ष तरी अवघड जाईल हे थोडं माहीत होतं. आणि मला असं वाटतं की लग्न हे एक पॅकेज असतं, म्हणजे आता मी ह्या शब्दात बोलते, पण त्यावेळी बहुतेक माझ्या मनात तसं असेल की लग्न नवऱ्याशी झालं असलं तरी सासूबाई, सासरे, दीर, जाऊ, नणंद असे सगळे असतात, आणि त्यांच्याशी आपण छान जुळवून घ्यायचं हे मनाशी पक्कं होतं. आणि माझी माधुरी नावाची जी नणंद आहे, म्हणजे एकच नणंद आहे, ती आणि मी इतक्या छान दोस्त झालो की शेखर 4-5 दिवसांनी घरी यायचा, कारण त्याला राहावं लागायचं तिथे हॉस्पिटलमध्ये, त्याचं शिक्षण होत होतं. तर आमची इतकी दोस्ती झाली, तिच्या मैत्रिणींबरोबर फिरायला जाणं किंवा सिनेमा बघणं. आणि नंतर मला नोकरी लागली, त्यामुळे मी बिझी. आणि गंमत अशी झाली की मी आणि सासूबाईंनी आमची कामं वाटून घेतली होती, म्हणजे तोही प्रश्न नव्हता. आणि नंतर असं झालं की आमची इतकी छान मैत्री झाली सासूबाईची आणि माझी, की मी त्यांना बरोबर घेऊन गेले की ही तुमची आई आहे का असं विचारायचं. आता बघता बघता शेखर MD कार्डिओलॉजिस्ट झाले, तेव्हा तुम्हाला लोक गमतीने म्हणायचे त्या बघा त्या डॉक्टरीन बाई आहेत. मग तेव्हा तुम्हाला काय वाटायचं? कारण तुमच्या तर मनात खरं सायन्सला जाऊन डॉक्टरला जायचं होतं. हो, म्हणजे मी अशी डॉक्टर नाही झाले तरी डॉक्टरीनबाई झाले. म्हणजे गंमत वाटायची मला डॉक्टरीनबाई म्हटल्यावर. आता शेखर तुमच्या कामात काही मदत करतात का? आता खरं त्यांचं खूप बिझी लाईफ आहे. हो, पण कोविड काळात सगळ्या नवऱ्यांनी मदत केली घरी, तशी तेव्हा त्यांनी खूप केली. ते खूप छान भांडी घासायचे, म्हणजे मला असं वाटायचं काय आपण एवढी छान घासत नाही. आणि आता पण त्यांना जर वेळ असेल तर ते त्यांची इच्छा असते करायची, पण कमी असतात घरी, पण असते इच्छा. तुमचे मुलगी आणि मुलगा शिल्पा आणि ईशा शाळेत जाऊ लागल्यानंतर तुम्ही निरनिराळे अनेक छंद जोपासले, त्याबद्दल थोडक्यात सांगता? म्हणजे तुम्हाला कोणी सहाय्य केलं? कसं होतं माहितीये, आता आपण म्हणतो स्पेस दिली, आता लक्षात येते की त्यावेळी मला शेखरनी खूप स्पेस दिली आणि मुलांनीही दिली. आणि मला सगळे छंद करताना असं कुठे आलं नाही आई तू घरीच नव्हतीस. अर्थात मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडत होते, पण मला उशीर झाला तरी कधी काही असं मुलं म्हणाली नाही. उलट मला कधी कधी ती मदतच करायची, किंवा शेखरने असं कधीच नाही विचारलं की इतका वेळ तू घरी होतीस, तू काय केलंस, कधीच नाही विचारलं. आणि मुलं तर इतकी छान की ईशान लहान होता, पण मी जेव्हा सॅलड डेकोरेशनचा क्लास घ्यायची त्यावेळी तो माझ्या बाजूला बसून आई हे घे टूथपिक, हे घे ही भाजी घे असं करून मला मदतच करायचं. आणि नंतर तर मुलगी जेव्हा थोडीशी मोठी झाली तेव्हा आम्ही शाळेमध्ये वर्कशॉप घेतलं, तेव्हा माझ्या बरोबरीने तीही होती, कारण ती खूप चांगली कलाकार आहे. म्हणजे खरंच तुमच्या जरी तुम्ही तेव्हा खूप शिकला नसला तरी तुमच्या वेळेचा तुम्ही चांगलाच उपयोग केला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. आता तुम्हाला असंख्य पारितोषिकं मिळाली, त्या पारितोषिकांबद्दल जरा काही सांगाल? हो, म्हणजे मी सांगेन की सॅलड डेकोरेशन मी केलं आणि स्विमिंग पूलला केलं. आणि त्यावेळी ना मला असं नव्हतं की काहीतरी असं बक्षीस मिळालंच पाहिजे, आपण काहीतरी नाविन्यपूर्ण किंवा समर्पक केलं पाहिजे. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरेला मी स्विमिंग पूल 45 मिनिटात केला होता, सुरण किंवा असं काय काय वापरून. नंतर मी हिमगौरी सातभुटके, त्यालाही मला पारितोषिक मिळालं. आणि नंतर टिळक मंदिरात स्पर्धा होती तेव्हा मी शेताचं दृश्य केलं, त्यालाही मला बक्षीस मिळालं. सुरणाची बैलगाडी केली, नंतर आपलं बुजगावणं केलं, बोट केली, त्याला पण बक्षीस मिळालं. आणि बाकी पण मी काय झालं, प्रबोधनकार ठाकरेला मल्लेश्वरी त्यावेळी ऑलिम्पिक मिळाल्यामुळे ते पण दृश्य केलं होतं. म्हणजे मी हा फार विचार नाही केला, काहीतरी क्रिएटिव्ह नवीन करायचं
असं मल्लेश्वरीचं चित्र नाही आहे, पण हे मुलांना घेतलेल्या वर्कशॉपमध्ये अतिशय सोपं असं पक्ष्यांचं डेकोरेशन शिकवलेलं आहे. अजून एक सांगते, गंमत अशी झाली की दिवाळीचा दुसरा दिवस होता आणि मी खूप दमले होते, पण माझ्या मैत्रिणींनी सांगितलं तू रांगोळी स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे. आणि मी टाइम्स ऑफ इंडियाच्या रांगोळी स्पर्धेत भाग घेतला आणि चक्क पहिली आले. आणि हे चित्र खूप छान नाही आहे, पण रांगोळी छान होती आणि सगळे नियम होते त्यांचे, रंगीत पाहिजे वगैरे वगैरे ते सगळे. आणि मला सेलिब्रिटी झाल्यासारखं का वाटलं, कारण बॉम्बे टाइम्समध्ये पहिल्या पानावर माझा फोटो आला. इतकंच नाही तर मला 7 days आणि 7 nights आणि 8 days वेलवेट हिल्स रिट्रीटमध्ये म्हणजे हे मिळालं, काय म्हणतो आपण, वाउचर मिळालं, पॅकेज मिळालं आणि ते आम्ही वसूल केलं. आणि मला हेअरस्टाईलमध्ये पण मिळालं बक्षीस. म्हणजे मला 20 मिनिटात मी केले आणि मला पहिलं बक्षीस मिळालं, ते पण प्रबोधन ठाकरेमध्ये. आणि आपलं VJTIला जो फ्लॉवर शो वगैरे होतो तिथे मी झू केला होता आणि त्याला पण मला बक्षीस मिळालं. म्हणजे सगळ्या प्राणी आणि असं सगळं करून त्याचं तुरुंग आणि तुरुंग नाही काय म्हणतो आपण, पिझ्झा तर तो झू केला. आणि तेच ते मल्लेश्वरीचं ACLP सेल्फ एक्सप्रेशन अँड लिडरशिप प्रोग्राम, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्याच्यात वैयक्तिक तुम्हाला आयुष्यात तुमच्या कसा काय फायदा झाला? मला शिकण्याची खूप आवड असल्यामुळे मी लँडमार्क फोरम केलं. ते म्हणजे जगप्रसिद्ध आहे आणि ॲडव्हान्स केलं. आणि त्याच्यानंतर मी ACLP म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन अँड लिडरशिप प्रोग्राम केला. ह्या सगळ्या कोर्सेस बरोबर त्याच्या आधी मी समुपदेशनाचे पण कोर्सेस केले होते. त्यामुळे लोकांना समजून घेणं, त्यांच्याशी कसं वागायचं ते, किंवा परिस्थिती कशी हाताळायची हे मी शिकले असं मला वाटतं. आणि अजून एक झालं की ACLP मध्ये ना मी कायझेनचा प्रोजेक्ट केला. कायझेन ही जपानी जीवन प्रणाली आहे आणि मला असं वाटलं मुलांना हे आपण सांगावं, म्हणजे त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना खूप त्याचा उपयोग होईल. त्यामुळे 460 मुलांना मी कायझेनचं टेक्निक थोडक्यात PPTद्वारे सांगितलं. आता संवादिनी हा तुमच्या पाल्यातल्या मैत्रिणींचा एक संच आहे. त्याची संकल्पना मुळात कोणाची? गंमत अशी झाली की मी नोकरी करत होते IDBI आणि जाताना मी पुस्तक वाचायची. तर शिखर म्हणाला, अगं तू पुस्तक वाचतेस तर काहीतरी त्याबद्दल लिहून काढत का नाहीस? तर मी लिहायला लागले, जे वाचले त्यातला थोडा सारांश वगैरे. आणि नंतर म्हणजे त्यांनी पण सुचवलं आणि मलाही वाटलं की आपण आता नोकरी सोडली कारण नंतर, तर आपण एखादं असं मंडळ मैत्रिणींना घेऊन स्थापूया की त्याच्यामुळे आपल्याला चर्चा करता येईल पुस्तकावर. आणि आम्ही नाटकही बघतो कधी, म्हणजे आता सांगते मुक्तांगणाची गोष्ट वाचून आम्ही मुक्तांगणाला गेलो, प्रकाश वाटा वाचून प्रकाश आमटेंना जाऊन भेटून आलो. आणि अगदी नुकतं सांगायचं झालं तर 10 डिसेंबरला आम्ही चिन्मयी सुमितला भेटलो. यूट्यूबवर सखाराम पायदर नाटक सगळ्यांनी आम्ही मैत्रिणींनी बघितलं आणि ती इतकी सुंदर आमच्याशी गप्पा मारायला आली, खूप छान झालं. आणि असे अनेक उपक्रम आम्ही 27 वर्ष चालवतो म्हणजे संवादिनी मंडळ. आणि त्याच्यात शेखर आंबेडकर त्याला अतिशय मदत करतात. प्रत्यक्ष वैयक्तिक अशी नसेल, सुचवतात, पण सुचवतात की हे कर ते कर, त्याच्यात तुमचं मन रमेल, त्याच्यात तुम्हाला काहीतरी नवीन कळेल. आता पुढचं म्हणजे पोषक आहार आणि आरोग्य, हा तुमचा अगदी लाडका विषय. डॉक्टरांच्या जर जास्त जवळचाच हे प्रोजेक्ट करताना डॉक्टरांचं काही सहाय्य किंवा मार्गदर्शन मिळत होतं? कसं आहे की स्वतः कार्डिओलॉजिस्ट आणि बाकीच्या पेशंटना जे काय ते सांगतात ते स्वतः पाळतात. म्हणजे व्यायाम आहार म्हणा सगळं ते व्यवस्थित करतात. आणि ज्यावेळी मी योग शिक्षिका म्हणजे तेव्हा ऑनररीच होते ना, पाले टिळक इंग्लिश मिडियमला शिकवत होते. आणि त्यावेळी शेखर आवर्जून सगळ्या मुलांना आपली जीवनशैली कशी असावी हे सांगायला यायचा आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा. तेव्हा हे सहाय्य मला झालंच. आणि मी डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन केलं. त्यावेळी मला नंदेची पण खूप मदत झाली, कारण ती न्यूट्रिशनिस्ट, माधुरीजी म्हटलं ना मला, जिची आणि माझी खूप दोस्ती झाली, तिची मला खूप मदत झाली. दिवाळी अंकातील लेखनाबद्दल काय सांगाल?
ॲक्च्युली कसं झालं की त्यांनी स्वतः केअरिंग हार्ट प्रोजेक्ट केला योग इन्स्टिट्यूट सांताक्रूजमध्ये आणि त्यानंतर त्याला असं वाटलं मी नोकरी सोडली तर मी योग शिक्षिका व्हावं आणि त्यांनी ते सुचवलं आणि मला ते पटलं. त्यामुळे ना मी तिथे वर्षभराचा एक कोर्स केला आणि योग शिक्षिका झाले. हे एक चांगलं झालं आणि त्याच माझा एक लेख पहिला आला तो आणि गेली 15 वर्ष मी दिवाळी अंकात लिहिते. काही वेळा माझा लेख म्हणजे वाचून त्याच्यात काही सुधारणा असेल ॲडिशन तर ते आवर्जून तो करत असतो. आता B.Com फायनान्शियल मॅनेजमेंट, सलाड रचना, स्टेन क्लास, ऑइल पेंटिंग, रांगोळी, योगा अशा भिन्न भिन्न क्षेत्रात आपला अगदी मुक्तपणे संचार आहे. स्वतःचा तुम्ही आपला ठसा उमटवला आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल? स्टेन क्लास पेंटिंगची थोडीशी चित्र तुम्ही बघा. ते मी शिकले आणि माझी उल्का खानोलकर नावाची मैत्रीण आहे. आम्ही दोघींनी मिळून प्रोफेशनली हे काही वर्ष केलं. म्हणजे लोकांच्या खिडक्यांना किंवा त्यांच्या पार्टिशनला दरवाजाला काचेवरती पेंटिंग केलं आणि ते खूप मजा आली हे करताना. एक तर आत्मविश्वास खूप वाढला आणि मुळात म्हणजे कसं झालं की सगळ्या प्रकारच्या कलांची आवड, त्यामुळे हे असं काय काय केलं. अजून एक सांगते. आता कसं आहे की 6 वर्ष योग शिकवला 9वीला पार्लेटियस इंग्लिश मिडियमला. त्यामुळे ज्यावेळी ICSE सुरू झालं म्हणजे सुरू व्हायच्या आधी मला गानू सरांचा फोन आला की तुम्ही योग शिक्षिका व्हाल का त्या शाळेत. ही संधी मला चालून आली. हे खूप याच्यातनं चांगलं घडलेलं आहे आणि मी 4.5-5 वर्ष तिथे नोकरी केली आणि गंमत अशी की मी तिथे योग डान्स पण बसवले. ते मला वाटलंच नव्हतं मी कधी आयुष्यात करेन. आता डॉक्टर सतत बिझीच असतात, व्यवसायात गर्भ. मग तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांचा सहवास तुम्हाला मिळतो का? मिळतो. कसं झालं एकदा प्रसंग सांगते की एकदा असं झालं की त्याला तर मी ना जरा आल्यावर चिडले. ही खूप आधीची गोष्ट आहे, मुलं खूप लहान होती आणि तर तो काय म्हणाला की मी चिडले म्हणजे तुला असं कसा उशीर झाला. तर तो म्हणाला अगं हे बघ मला सुद्धा घरी लवकरच यायचं असतं पण ज्यावेळी पेशंट क्रिटिकल असतो त्यावेळी माझी तिथे गरज असते. आणि हे त्यांनी सांगितल्यावर परत कधीही मी हा प्रश्न त्याला विचारला नाही. आणि त्याचा जो सहवास आपण म्हणजे क्वालिटी टाईम म्हणतो पण त्याचा जो सहवास मिळतो तो इतका आनंददायी आणि इतका छान असतो. आम्ही 3-4 दिवस असे बाहेर छोट्या छोट्या ट्रिप्स करायचो. मुलं लहान असताना आताही करतो पण त्यावेळी जास्त करायचो. आणि आता आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला आवर्जून बाहेर कुठेतरी जातो म्हणजे त्याला कॉल वगैरे येत नाही. अशा प्रकारे आम्ही एन्जॉय करतो आणि एकत्र जेवतो, लग्न समारंभाला जातो, कधी सिनेमा नाटकाला जातो. असा त्याचा सहवास आम्हाला मिळतो. आणि गंमत अशी की त्याचं 60चं पुस्तक ज्यावेळी छापलं म्हणजे मुलीने आणि मुलांनी तयार केलं त्यावेळी ते बघून त्याला अक्षरशः भरून आलं. तो म्हणाला अगं मी इतका घराबाहेर असतो मुलांवर माझी एवढी छाप आहे एवढ्या कमी सहवासात, कमाल आहे. म्हटलं आहे आता काय ते खरं आहे. डॉक्टर तुमच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांच्या मुख्य गोष्टीत बदल झाला असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे ना तडजोड वगैरे हा तेव्हा प्रश्नच नव्हता. आम्ही कसे बदललो एकमेकांमुळे कळलंच नाही. मी अगदी मोठा माझ्यातला बदल सांगते. मला ना खूप अशा छोट्या छोट्या गोष्टींचं ना असं दडपण यायचं, टेन्शन यायचं. तो म्हणायचा तुला छंद आहे टेन्शन घेण्याचा, हे संपलं हा आता कुठलं टेन्शन घेऊ असा विचार करतेस. म्हणजे ही मला जाणीव त्याने करून दिली. त्यानंतर मी खूप काय काय शिकले. त्याच्यामुळे मी स्वतः थोडी टेक्निक पण म्हणजे आचरणात आणायला लागले. पण मुळात मला त्यांनी जाणीव करून दिली की उगीच कुठलंही दडपण घ्यायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टींचं तर अजिबात. आता तुम्ही डॉक्टरी क्षेत्रात नाही. डॉक्टरांना अनेक मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तरुणपणी पण होत्या मैत्रिणी. त्यांच्याबद्दल काही राग असूया वाटते का? आणि आता काय वाटतं? कसं आहे की नाटकात काम करायचा तो आणि त्यावेळी ना रात्री उशीर व्हायचा प्रॅक्टिस होऊन आल्यावर.
तर मला थोडंसं असूया वाटायची की त्या हिरोईन्स वगैरे असतात त्या लहान होत्या त्याच्यापेक्षा, पण असं थोडंसं वाटायचं, पण असं इतकं प्रकाशाने काहीच नाही वाटायचं, कारण तो इतका सज्जन आहे, इतका छान आहे की रागावले तरी मला काय मग असं वाटायचं अरे उगीच रागावले मी त्याच्यावर, किंवा उगीच मी काहीतरी असं मनात आणलं. रागावणं फार झालंच नाही, पण असं व्हायचं. त्यामुळे तसं फार म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. तुम्ही मातृपितृ ऋण फेडलं तुमच्या परीने, ते कुठच्या स्वरूपात किंवा कसं? ऋण फेडलं का माहित नाही, पण मला असं वाटतं की त्यांच्या मनात असलेल्या गोष्टी आपण करणं हे आपल्याला समाधानकारक असतं. माझी बहीण आज इथे आलेली आहे, ती त्यांचा सपोर्ट अर्थातच मला होता. त्यामुळे आईचं जेव्हा 80वा वाढदिवस झाला तेव्हा आईने केलेल्या कवितांचं पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. ते आमच्यासाठी, ते काय फार असं प्रसिद्धीसाठी नाही, पण तिला त्याचं खूप समाधान झालं. आणि माझे वडील केतन, त्यामुळे ना त्यांच्या खूप आठवणी त्यांनी एका वहीत लिहून ठेवल्या होत्या आणि त्यांची खूप इच्छा होती की आपण ह्या कधीतरी छापावे. खरं नाही, त्यांना कमी दिसत होतं नंतर, पण आम्ही ते पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याचं सगळ्याचं प्रूफ रिडिंग हे डॉक्टरांनी केलं स्वतः, कारण ते ऱ्हस्व दीर्घाला प्रचंड पक्के. मला काही डाऊट आला की विचारायचं हे ऱ्हस्व का दीर्घ असा प्रकार होता. पण हे पुस्तक खरंच हे खूप छान आहे, कारण छोटे छोटे प्रसंग आहेत, माझ्या वडिलांचा अनुभव आहे. आता आज एका विशिष्ट टप्प्यावर तुम्ही येऊन पोचल्या, तर तुमच्या मनात तुम्ही असं म्हणालात मला की माझ्या मनात अनेक असा प्रश्न येतो, हे सारं कशासाठी, हे सारं काय? आता आपलं वय त्याचं काय उत्तर आहे? सारं खरं सांगू का, आपण जर समाधानाने जगलो ना तर आपण इतरांना पण त्रास देत नाही, आनंदाने जगलो तर, आणि आपण कृतार्थ असतो. आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी असं वाटत नाही, असं मला वाटतं की अरे हे करायचं राहून दिलं, ते करायचं राहून दिलं, आपण असं का नाही केलं. त्यामुळे जे आपल्याला सुचेल, जे असं वाटेल हे केलं पाहिजे तर करत जावं, हे मात्र आपल्याला नक्की मिळतं असं करून. आता डॉक्टर तर समाजाचं ऋण फेडताच आहे, गोरगरिबांना मदत करतात, सल्ले देतात. तुम्ही काय समाजसेवा करता? खरं म्हणजे तशी काही खूप जास्त समाजसेवा करत नाही, आपण सगळे करतो तेच मी करते. आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत लागली तर ती करते, आर्थिक करते, किंवा डॉक्टरची बायको असल्यामुळे थोडंसं असं होतं, मला विचारणं होते की तुला काउन्सिलर माहिती आहे का, तुला याच्यासाठी कुठला डॉक्टर माहिती का, तू माझ्याबरोबर येशील का, हे मी नक्की करते. आणि अजूनही काही थोडंसं काउन्सिलिंग केल्यामुळे असेल किंवा काही त्याच्यामुळे थोडं त्यांचं म्हणजे त्यांना सांगते हे असं नको, तू असं बोल, असं करू नको, असं जवळच्या माणसांना घरी आपल्याकडे जी काय मेड्स येतात म्हणजे कामाला बायका येतात त्यांना असं. आता आपल्या बकेट लिस्ट बद्दल काय सांगाल? पर्यटन करायचे आणि माझ्या मुलाचा व्यवसाय आहे ग्रीन प्लॅटर, त्याच्यात मदत करून तो अजून खूप वाढवायचा असं प्रत्येक लिस्ट. आता 1-2-4 रॅपिड फायरचे प्रश्न. आवडता छंद? नवीन गोष्टी शिकत राहणं. व्हेज की नॉनव्हेज? व्हेज. जीवनातलं मोठं तत्व? मी सांगितलं तसं आनंदाने प्रत्येक क्षण जगत राहायचं, स्वीकारात्मक आणि सकारात्मक राहायचं. अपुरं राहिलेलं स्वप्न? गंमत वाटेल तुम्हाला, पण हॉस्टेलमध्ये राहण्याचं स्वप्न माझं अपुरं राहिलं. आणि जन्मोजन्मी हाच पती पाहिजे असं वाटतं? हो नक्कीच. मी म्हणते ना, मी जर डॉक्टर झाले असते तर मला हा नवरा मिळाला नसता, कारण शेखरला डॉक्टर बायको नको होती. तिला माहिती ही शेखरची बॅचमेट आहे, त्यामुळे मी नशीबवान आहे की मी डॉक्टर नाही झाले. आणि आईची 54 वर्षाची मैत्री आहे. हो तुमची आणि आमची 45 वर्षाची मैत्री आहे. तेव्हा आणि आई मला नेहमी म्हणायची किती नशीबवान आहेस, तुला किती छान नवरा मिळाला. म्हटलं हो खरंच मी खूप नशीबवान आहे. त्या मेधाताई तुम्हाला पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावं हीच सदिच्छा. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि दिवासाला पण धन्यवाद. आणि त्यांनी काही पेंटिंग आणली आहेत अजूनही, तुम्हाला बघायची असतील तर नंतर कार्यक्रम संपल्यावर बघू तुम्ही शकता. मला प्रसंग मला एक प्रसंग सांगते तुम्हाला, म्हणजे आयुष्यातले असे लक्षात राहतील किंवा असे एक प्रसंग सांगते. एक म्हणजे शिल्पा 3 वर्षाची होती, तिचा वाढदिवस होता आणि म्हणजे डॉक्टरच्या आयुष्यात असं होतं आणि या प्रसंगाचा उल्लेख या त्यांच्या हृदयगोष्टी पुस्तकात पण आहे.
काय झालं की तिचा वाढदिवस होता आणि तिला बाबांनी कबूल केलं होतं की मी वेळेवर येईन आणि नाही ते आले. त्यावेळी तर मोबाईल नव्हता. तिने जे हॉस्पिटलमध्ये फोन केला, सिस्टरनी सांगितलं नाही ते OT मध्ये आहे. तर तिला खूप वाईट वाटत होतं, उशीर झाला यायला. मग तिला त्यांनी सांगितलं कल्याणी गाडगीळ नावाची मुलगी जिच्या हृदयामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होते आणि तिचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं होतं आणि ते करत असताना सर्जनने सांगितलं तुम्ही आतमध्ये राहायलाच पाहिजे, तुम्ही असायला पाहिजे ते. त्यामुळे उशीर झाला आणि ते तिला पटलं. म्हणजे तो एक प्रसंग आहे. आणि अजून एक म्हणजे आम्ही एकदा लग्नाला ठाण्याला जायचं होतं. तो येतो म्हणाला वेळेवर, त्याला उशीर झाला, 9:45ला पोचलो आणि ते डॉक्टरपेक्षा वेगळ्या म्हणजे डॉक्टरांचे कुटुंबीय नव्हते, त्यामुळे त्यांनी वेळेवर सगळं आवरलं होतं. डॉक्टरांची जनरल रिसेप्शन कशी थोडी जास्त वेळ चालतात आणि आम्ही तिथे पोचलो आणि ते नवरा नवरी निघत होते. म्हणजे इतकं आम्ही उशिरावर, पण असं होतं ते इमर्जन्सी अडकले म्हणजे, त्यामुळे असं झालं. असे काय काय प्रसंग होत असतात.